उतरू द्या उतरू घ्या. कोणी अटकवलंय ताई? अरे ताई 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 लक्ष असते रे बाबा, त्याच्यातून बघत असतो बाबा. नमस्कार. लोकमतमध्ये विधान भवनाबाहेर आपण या बैठकीला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्व नेते मंडळी जे येथे उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने या ठिकाणी बैठकीला दाखल झालेले आहेत. ज्या पद्धतीनं शरद पवार असं म्हणाले की 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, खरंच मला काही माहिती नाही त्यातलं. कृष्णा क्या कर रहा है, क्या कर रहा है? 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं असं थेट पवार म्हणतायत. अरे कोण आहे लोकसभेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे विधिमंडळ बैठकीसाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. विधान भवनामध्ये ही बैठक पार पडणार आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या रुपालीताई चाकणकर, तसंच अनंत परांजपे बडे नेते या ठिकाणी विधान भवनामध्ये यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि विधान भवनाच्या बाहेर आपण हे सर्व लाईव्ह दृश्य थेट लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत. तर प्रत्येक नेता आतमध्ये जाण्याआधी एकच प्रतिक्रिया देत आहे की जो काही निर्णय जो आहे तो पक्ष घेईल त्या निर्णयाच्या आम्ही जे ते समर्थनार्थ आहोत. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाची आज शपथविधी होणार की नाही या संदर्भात देखील कोणतीच स्पष्टता अजूनपर्यंत नाहीये असं थेट सांगितलं जात आहे. आता सर्वात प्रथम पक्षीय ही संपूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे पक्षाचा गटनेता आज निवडून आणायचा, म्हणजे एकंदरीत निवडून आणायचा आहे, पक्षाचा गटनेता बनवायचा आहे. त्याचमुळे ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पक्षाचा गटनेता म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आमदार आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये म्हणजे मुंबईतल्या विधान भवनामध्ये आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही अनेक जे ते नेते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळणार. जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार होते ते आमदार आता हळूहळू करून एक एक करून या ठिकाणी येण्याची आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या माध्यमातून स्पष्टपणे या संदर्भात काही वक्तव्य केली जात नाहीयेत. अनेकदा अनेक नेते असं म्हणत आहेत की हो विलिनीकरणासंदर्भात चर्चा जी आहे ती होत होती, परंतु त्या संदर्भात आम्हाला कितपत माहिती आहे म्हणजे आम्हाला एवढं माहिती नाहीये, परंतु या संदर्भात अधिक माहिती कोण देत आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या आम्ही समर्थनात आहोत. जो काही निर्णय असेल पक्षाचा तो आम्हाला मान्य असेल असंच आमदारांच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. परंतु हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे की आजचा हा संपूर्ण दिवस जो राष्ट्रवादीसाठी इतका महत्वाचा, या दिवसामध्ये एकंदरीत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्राताई घेणार आहेत का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. कारण की अजित पवार यांच्या
लाईव्ह दृश्य थेट लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत कशा पद्धतीने ह्या ठिकाणी संपूर्णतः आमदारांच्या बैठकीला थोड्याच वेळात जी आहे ती सुरुवात होणार आहे. अनेक पक्षाचे बडे नेते असतील हे देखील या बैठकीमध्ये देखील उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता देखील आपण जर पाहिलं मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आलेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आले. अण्णा अण्णा आज, उपमुख्यमंत्री पदाची शपथ इतना पीछे आएगा फिर डाले हुए हैं, क्या कर सकते हैं. ये बोला भी तुम्ही भाजपचे या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आता दाखल झालेत आणि नेमका आजच शपथविधी पार पडणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण की कोणत्याच पद्धतीने स्पष्टता या ठिकाणी नेत्यांच्या माध्यमातून या शपथविधी सोहळ्यासंदर्भात किंवा शपथविधी घेण्यासंदर्भात जी आहे ती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाहीये. आणि आता देखील आपण जर पाहिलं तर अनेक नेते या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात. अनेक मंत्री देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. सर सर दादा सर शपथविधी होणार दादा कॅमेरा काढला दादा. झिरवळ साहेब शपथविधी संदर्भात फक्त बोला. कोणी काही केलंच नाही. दादा चला अलीकडे या. सर विंडो तर ये भी खोले काफी दीड वाजलेले आहेत. 2 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील हे येण्यास जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सभा अण्णा बनसोडे या ठिकाणी आलेत. हे नागपूरचे आहेत.
हे बूम का बूम हो टीव्ही नाही बूम डाऊन करा. त्यांच्या भावना होत्या की अजून वैदिक श्रीकांत सर मोबाईल खाली गेला. संदर्भात या ठिकाणी बैठक बोलवली होती. हे पुढं अरे भूम माझ्या तिथून गेला ना तू यार. अरे मॅडम मॅडम चष्मा असा एक प्रश्न विचारला जातोय काय करताय अहो मॅडम. अहो माझा चष्मा पूर्ण पाडून टाकलो. कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की लवकरात सगळी धुरा सांभाळली पाहिजे. सोडा त्या दोन्ही खाली घे ना बाबा. घेतो पण विलिनीकरण काय नेमका भावना आहे? तर 12 तारखेची तारीख निश्चित झाली असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. त्याच्या संदर्भात काही माहिती नाही, परंतु आज विलीन करण्याच्या याच्यावर चर्चा पण झाली. आज गट नेता निवडण्याची माहिती मुख्यमंत्री मोबाईल दर्शक त्यानंतर मोबाईल थोडा मागे घे ना. त्यानंतरचा निर्णय त्या स्वतः घेतात. सर, शरद पवारांना आमंत्रण देणं गरजेचं वाटत होतं का? कारण अजून कुठल्याही पद्धतीचं त्यांना शपथविधीचं आमंत्रण गेलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं? द्यायला पाहिजे? निश्चितपणाने एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना निमंत्रण करत पण शरद पवारांनी एक विधान केलंय ते म्हणजे की या पक्षाचे निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेत आहेत आता. हसन मुश्रीफ साईड वाला यार बाहेर वाला हे बाहेर या ना. हसन मुश्रीफ आलेले आहेत. अरे यार तुमची राजूदार थोडा कॅमेरा पिछलो ना. गाडी पुढे गेला गाडी पुढे गेला. सर सर आणि थांब ना बाळा तुमची लाईव्ह नाहीये. बोला बोला झालं असेल तर त्याला बाजूला कोण आहे तो बाहेर काय त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल असं म्हणा. बघा बूम बघा बूम बघा. मोबाईल मोबाईल मग बूम खाली घ्या ना यार. कोणच निर्णय घेणार ना काही माहिती नाही. आता अधिक आपण कुटुंब निर्णय घेतला असेल. विधायक नेता कभी चुना जाएगा? नाही काय बोलली ते बातमी बघा. अरे उत्तर ऐक ना. माहितीच नाही आम्हाला ती आम्ही काय सांगणार. बूम बघा ना यार कसा घेतलाय. विधिमंडळाचा शपथ वहिनीला देणं. हळूहळू कॅमेरा बरं जाऊ दे चला. नवाब मलिक देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आलेले आहेत.
भुजबळ साहेब, भुजबल सिर्फ एक फॉर्मेलिटी रह गई है सुनीता जी के चयन में, सिर्फ एक फॉर्मेलिटी रह गई है क्या ये? अरे इस सुनेत्रा जी के नाम पर कोई ऑपोजिशन होगा या सिर्फ फॉर्मेलिटी खाली का लावून तर पाहिजे थांब जरा अजून सो इलेक्टेड तो क्या करें तो आज क्या स्वेरिंग इन होगा क्या सर? आज ही होगा। ओके छगन भुजबळ आले होते. त्यांनी थेट सांगितलं की आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी ही जी ती या ठिकाणी पार पडेल, म्हणजेच राजभवनावरती पार पडेल. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणीहीच त्या ठिकाणी अपोजिटला म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणीही उभा राहणार नाहीये आणि त्यांची ही गटनेता म्हणून निवड जी आहे ती होऊनच राहणार आहे आणि ती सर्वांच्या सहमताने होणार आहे असं थेट आपण सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय बोलून सांगून बोलवण्यात आलंय आमदारांना इकडे? शिक्षकाला तुम्ही वाजता फोन आला हा आज आपल्याला माय खाली घ्या माय खाली भवनामध्ये सगळ्यांना 2 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. हा तर सगळ्यांनी यावं आणि बाकी काही माहिती शपथविधी पार पाडणारे असं समजतंय. मध्ये गेल्यावर कळणार काय विषय विलिनीकरण होणार होतं. लागलेली आहे विशाल माहिती बरोबर आहे. आता काय विषय आहे बोलवण्यात तेच माहिती नाही. आज मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीत शरद पवार असं म्हटले की पदाची शपथ घेणार आहेत. हे मला अद्यापही याची कुठलीही कल्पना नाही किंवा असं काही कळवलेलं नाही. नाही मोठ्या साहेबालाही कल्पना नसेल आणि आम्हालाही कल्पना नाही आणि परवा दिवशी जी घटना घडलेली मोबाईल आणि काल पकडला 9 वाजता फोन आला की तुम्हाला सगळ्यांना विधान भवनामध्ये पोहोचायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून पोहोचा. त्या पद्धतीने आम्ही इथं आलो. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही मीटिंग संपल्यावर भेटेल. आम्हाला आता माहित नाही ना, आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहे. इथून रात्री 11 वाजता निघालो आणि आता सकाळी 10 वाजता इथं पोहोचलेले. 11-12 तासाचा प्रवास केलाय आणि आता मीटिंग कशा संदर्भात बोलवली कारण आम्ही अजून त्या दुःखातून बाहेर निघालो नव्हतो आणि या मीटिंगच्या संदर्भामध्ये अचानक बोलवलं आलं, त्यामुळे आम्ही इथं आलो. पण तुम्ही दुःखातनं बाहेर निघालेला नाही, दुखवटा आहे. या वेळेला हा शपथविधी होणं योग्य वाटतंय का तुम्हाला? एवढ्या सुट्टी सांगतो तुम्हाला की सर माझा नाही जे आहे का काय आहे ते आम्हाला अजून कोणालाच काहीच माहिती नाही. आज मीटिंग म्हणून बोलवले, शपथविधी म्हणून बोलवलेलं नाही आम्हाला. म्हणजे शपथविधी होणार आहे हे सांगितलंच नाहीये. चल नक्कीच आपण जर पाहिलं तर शपथविधी पार पाडणारे या संदर्भात काही चर्चा जी आहे ती करणार असं सांगितलं जातं. हे प्रकाश सोळंके त्यांनी आमदार अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे या ठिकाणी दाखल झाले. सोळंके साहेब, काय आज म्हणून बोलवण्यात आलंय, काय सांगितलंय? पक्षाची बैठक होईल आणि नेता निवड होईल.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ वगैरे काही घेतली जाणार आहे या संदर्भात? थांबा ना गाडी थांबा ना प्रतिक्रिया आहे हा आधी नेता तर निवड होऊ दे. थांबा ना साहेब ओके. गाडी थांबवा ना 2 मिनिट गाडी थांबवा ना 2 मिनिटं. साहेब म्हणजे आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल हे अजून नक्की नाहीये. आहे आहे नक्की. आज काय असेल चांगलं बघतोय मी माझा ठीक आहे चल. हो सगळ्या अँगल लावायचे. हा मेन नाही. माणिकराव घोगटे देखील हा संपूर्ण गटनेता निवड करण्याच्या प्रक्रियेसाठी आज आपण जर पाहिलं तर विधान भवनात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. राहुल राहुल नार्वेकर हा विधानसभा अध्यक्ष